हो, त्या गुणी बाळाला आजी रोज छान छान स्वप्न सांगायची आणि ते गुणी बाळ स्वप्न बघत बघत झोपी जायचं. मग ते गोष्टीतलं कासव उडालं का? हो, खूप उंच उंच उडायचं आणि उडून आल्यावर आजीला सांगायचं वरती उडताना त्यांनी काय काय बघितलं आणि सांगायचं आजीला, आजी वरून हे जग किती सुंदर दिसतं. ते बाळ आजीला म्हणालं, आजी मी खूप उंच 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 जाणार. आजी म्हणाली, जा बाळा, तू जितका उंच जाशील ना तितका मला आनंद आहे. आणि राजा, तू उंच का जातो माहितीये? कारण तू खरं बोलतोस, खरं वागतोस, म्हणून तू उंच उंच उडतोस. ते बाळ म्हणालं, आजी मी कधीच खोटं बोलणार नाही, तुझी शपथ सांगतो मी कधीच खोटं बोलणार नाही. मग काय, जंगलामध्ये सगळ्यांना त्या उडणाऱ्या कासवाबद्दल कळलं. प्रत्येक जण त्या कासवाचं कौतुक करायला लागले. जो भेटेल तो आपला त्या कासवाबद्दल बोलत होता. पुढे काय झालं? एक दिवस असं झालं की कासव बाळाला उडताच येईना. म्हणजे ते खोटं बोललं? आपला लाडका विक्रांत माझ्याशी खोटं बोलला. हाय. ओ, ते बाळ खोटं बोललं म्हणून त्याच्या आजीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तर कासव बाळाने आजीला विचारलं, आजी तू का रडतेस? मी खोटं बोललो म्हणून तू रडतेस? आजी तू रडायची थांब ना, मी परत कधी खोटं बोलणार नाही. त्यावर आजी म्हणाली, नाही बाळा, आता तुझ्या आजीच्या डोळ्यातले अश्रू कधीच थांबणार नाही, कारण राजा तू खोटं बोलला रे. नानू मामाने मला चॅलेंज दिलंय, विक्रांत आणि आईचं भांडण सोडून दाखव म्हणून. आणि तू ते घेतलंस? मग ए बाबा नको. हा, ते गीता आणि वहिनीमधला अबोला मिटवताना ना आधीच माती खाल्ली आपण. काय माती घालली? दोघी बोलायला लागल्या ना, शेवट झालाय गोड. अरे हो, पण आईच्या बाबतीत नको यार. अरे नको काय म्हणजे आयुष्यभर त्या दोघांनी एकमेकांशी बोलायचंच नाही? मोनिका. काय बाबा? बाबा बस बस ना. काय झालं? नाही, बाबांचं थोडं काम आहे तुझ्याकडे. काम? चहा करून आणू का? नाही, चहा वगैरे नाही, काम काय जरा महत्वाचं आहे. सांगा ना काका, म्हणजे मी जमलं तर करेन. नाही, जमवायचंच. आणि आमची खात्री आहे तुला जमेल का? हो जमेल. पण नेमकं काय? हा, आईशी बोलायचं, आमच्या आईशी जाऊन बोलायचं. काय? म्हणजे या घरासाठी, विक्रांतसाठी, तुझ्यासाठी तू जाऊन
आईची समजूत घालावीच असं आम्हाला वाटतंय. मी हा, आणि तुला ते सहज जमेल, सहज. एक गोष्ट लक्षात घे, काही झालं ना तर या घरामध्ये विक्रांत आणि आईचं बोलणं सुरू झालं पाहिजे. आणि ते तू जर घडून आणलंस तर तू या घरामध्ये फार अशा उंच स्थानावर पोचशील. आणि शिवाय आमच्या आईची खास होशील तू. म्हणजे म्हणजे असं आहे की समजा घरात कधी भांडण झालं तर जो कोणी व्यक्ती ते भांडण मिटवतो, आई त्याच्यावरती प्रचंड खुश होते. म्हणजे तिला ना शांतता प्रस्थापित करणारी माणसं भयंकर आवडतात. सॉरी काका, पण तुम्ही का नाही प्रयत्न करत आहात? अगं आम्हाला जमलं असतं तर आम्ही तुझ्याकडे आलो असतो का? जर आम्हाला जमलं असतं तर इतके दिवस हे भांडण चिघळलं असतं का? नाही. ओके, पण बाबा समजा मी काही बोलले आणि आजी पुन्हा माझ्यावर चिडल्या तर? नाही नाही नाही, तुझ्यावर नाही चिडणार ती. अगं तुझ्यावर चिडायला तू म्हणजे मी आहे का? हे बघ, आम्ही दोघांनी खूप विचार करून तुझी या कामासाठी निवड अशासाठी केलेली आहे की या घरामध्ये आईच्या समोर जाऊन बोलायची धमक, हिम्मत असणारी व्यक्ती एकच आहे, आणि ती म्हणजे मोनिका. आई मधलं आणि विक्रांत मधलं जे काही भांडण किंवा जो काही अबोला आहे, हा जर का तू मिटवलास ना तर आईची तुझ्यावरती ना प्रचंड मर्जी बसेल. म्हणजे विचार कर, एका एका झटक्यात तू कुठल्या कुठे जाशील. ठीक आहे, मी प्रयत्न करायला तयार आहे. नाही, खरंच तू, जमेल तुला. काय विक्रांत बिचारा एकटा पडलाय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांच्या दोघांमध्ये बोलणं सुरू झालं तर तू आईला जिंकलस, आणि आईला जिंकलस म्हणजे तू जग जिंकलस. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. शुभ कार्याला उशीर नको, लगेच लगेच हो, लगेच हो. लगेच हो. तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हैं? ओके. येऊ आजी? ये. हाय आजी. ए, मी काय तुझी मैत्रीण आहे का हाय म्हणायला? सॉरी. काय पिताय तुम्ही? आवळा आणि कारल्याचा ज्यूस हवाय? नाही, नको नको. पण कशी आहे त्याची टेस्ट? कडवटपणा तब्येतीला नेहमी चांगला असतो. सत्य हे कटू असतं आणि कडूपणा नेहमीच तब्येतीला चांगला असतो. आजी, खरं तर ना मला तुमचा हा स्वभाव खूप आवडतो. नाही म्हणजे बघा ना, तुमच्या बोलण्यात जरी कडवटपणा असला तरी त्याचे परिणाम फार गोड असतात. म्हणजे तुम्हाला राग येतो पण तुमच्या मनात काहीच नसतं. मला एक सांगा, मोनिकाची माझ्याकडे येऊन बोलायची डेअरिंग कशी झाली?